Hello everyone. In recent lecture, we have seen the provisions of 73rd and 74th Constitutional Amendment Act. So in this lecture 11, we have to see important features of 73rd and 74th Constitutional Amendment Act. तर इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत ते आपल्याला बघायचे बघा. लेक्चर नंबर 11 आपण बघतोय. यामध्ये बघा इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ 73rd and 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. त्यामध्ये ग्रामसभा असेल, वार्ड सभा आपण मीटिंग म्हणतो, हे फीचर्स आहेत. 3 टायर सिस्टीम आहे, इलेक्शन आहे, रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर SC ST आहे, रिझर्वेशन ऑफ वुमन, प्रोव्हिजन स्टेट इलेक्शन कमिशन असलं पाहिजे, प्रोव्हिजन ऑफ फायनान्स कमिशन असलं पाहिजे, प्रोव्हिजन ऑफ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन, एक्झेम्प्टेड स्टेट आणि एरियाज, बार टू इंटरफेरन्स बाय कोर्ट्स इन इलेक्टोरल मॅटर्स अँड ड्युरेशन अँड डिस्क्वालिफिकेशन असलं पाहिजे. देन ग्रामसभा वार्डसभा मीटिंगमध्ये आपण काय बघायचं बघा. फाउंडेशन ऑफ पंचायत राज सिस्टीम. इट कंप्राइजेस ऑफ ऑल द रजिस्टर वोटर इन विलेज इन रूरल एरिया, वार्ड इन अर्बन एरिया. यामध्ये सगळे रजिस्टर वोटर विलेजमध्ये, रूरल एरियामध्ये किंवा एका वार्डमध्ये असतात. रूरल एरियामध्ये, विलेजेसमध्ये वोटर असतात आणि अर्बन एरियाजमध्ये वार्ड असतात. फाउंडेशन ऑफ प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. देन पीपल कॅन डिरेक्टली पार्टिसिपेट इन ग्रामसभा किंवा वार्डसभा. ग्रामसभा किंवा वार्डसभामध्ये म्हणजे जे 18 एज ज्यांचं कंप्लीट आहे, जे रजिस्टर वोटर आहेत ते पार्टिसिपेट करू शकतात. वेअर दे कॅन डिस्कस देअर इश्यूज, ऑफर सजेशन्स, अप्रूव्ह बजेट्स आणि प्लॅन. तिथं त्यांच्या काही अडचणी आहेत ते मांडू शकतात ग्रामसभामध्ये. दे मे एक्झरसाइज पॉवर्स अँड फंक्शन्स डिटरमाइंड बाय स्टेट लेजिस्लेचर अँड इट इज अ मिनिएचर पार्लिमेंट ॲट ग्रासरूट लेवल. तर ही छोटी अशी संसद म्हणू शकतो आपण ग्रासरूट लेवलला असणारी ग्रामसभा. 3 टायर सिस्टीम. ॲक्ट प्रोव्हाइड 3 टायर सिस्टीम ऑफ पंचायत राज, दॅट इज पंचायत ॲट विलेज, इंटरमिजिएट म्हणजे तालुका लेवलला पंचायत समिती, अँड डिस्ट्रिक्ट लेवल ॲट रुरल अँड अर्बन म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायत जिल्हा लेवलला. हावेवर स्टेट हॅव्हिंग लेस दॅन 20 लाख पॉप्युलेशन मे नॉट कन्स्टिट्यूट पंचायत ॲट द इंटरमिजिएट लेवल. तर ज्या स्टेटमध्ये 20 लाखपेक्षा कमी पॉप्युलेशन असेल असे स्टेट काय करू शकत नाहीत, तर इंटरमिजिएट लेवलला पंचायत कॉन्स्टिट्यूट करू शकत नाहीत. इलेक्शनमध्ये अजून काय पॉईंट आहे बघा. ऑल द मेंबर्स ऑफ पंचायत अँड म्युनिसिपॅलिटी शॅल बी इलेक्टेड डिरेक्टली बाय द पीपल. जे मेंबर आहेत पंचायतचे, म्युनिसिपॅलिटीचे, ते लोकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे. अँड द चेअरपर्सन शॅल बी इलेक्टेड इनडायरेक्टली बाय अँड फ्रॉम अमंग्स दी इलेक्टेड मेंबर. जे इलेक्टेड मेंबर आहेत त्यामधून चेअरपर्सन निवडला गेला पाहिजे. रिझर्वेशन फॉर सीट्स फॉर SC आणि ST यांच्यासाठी रिझर्वेशन सीट असल्या पाहिजेत. द ॲक्ट प्रोव्हाइड फॉर द रिझर्वेशन ऑफ सीट फॉर SC ST शेड्यूल क्लास टाईप इन एव्हरी पंचायत, दॅट इज ॲट ऑल 3 लेवल. म्हणजे रिझर्वेशन असलं पाहिजे टू प्रोव्हाइड फेअर अँड इक्वल रिप्रेझेंटेशन टू ऑल द सेक्शन्स ऑफ द सोसायटी. तर सगळे जे सेक्शन आहेत सोसायटीचे त्यांना फेअर आणि इक्वल रिप्रेझेंटेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे. रिझर्वेशन इज इन द प्रपोर्शन ऑफ दिअर पॉप्युलेशन टू दी टोटल पॉप्युलेशन इन दी पंचायत एरिया अर्बन एरिया. तर रिझर्वेशन हे जे आहे ते प्रपोर्शनमध्ये असलं पाहिजे. त्यांची जी पॉप्युलेशन असेल त्या टोटल पॉप्युलेशनची त्यांची जी पॉप्युलेशन आहे हे प्रपोर्शनमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे. ऑल्सो प्रोव्हाइड रिझर्वेशन ऑफ ऑफिस ऑफ चेअरमन. त्यासाठी सुद्धा रिझर्वेशन प्रोव्हाइड असलं पाहिजे. आता महिलांसाठी आरक्षण. रिझर्वेशन फॉर वुमेन. द रिझर्वेशन ऑफ 1/3 ऑफ द टोटल नंबर ऑफ सीट्स फॉर वुमेन अँड ऑल्सो फॉर ऑफिस ऑफ द चेअरपर्सन. तर हे रिझर्वेशन असलं पाहिजे. रोटेशन ऑफ रिझर्वेशन ऑफ चेअरपर्सन. तर चेअरपर्सनच्या रिझर्वेशनचे काही रोटेशन असले पाहिजे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात रिझर्व 50% सीट्स फॉर वुमन. देन प्रोव्हिजन स्टेट इलेक्शन कमिशन. द स्टेट इलेक्शन कमिशन हॅज पॉवर सुपरिन्टेंडेंट्स direction and control of the preparation of electoral rolls and conduct of all elections to पंचायत आणि म्युनिसिपॅलिटीज. म्हणजे त्यांच्याकडे पॉवर असते सुपरिन्टेंडंटची, डिरेक्शनची किंवा कंट्रोलची. सगळे जे इलेक्टोरल रोल आहेत, जे सगळे इलेक्शन पंचायत म्युनिसिपॅलिटी कंडक्ट होतात, ह्या सगळ्यांचा जो कंट्रोल आहे तो स्टेट इलेक्शन कमिशनकडे असतो. इट कन्सिस्ट ऑफ चीफ इलेक्शन कमिशनर टू बी अपॉइंटेड बाय गव्हर्नर. जे राज्याचे राज्यपाल असतात ते काय करत असतात, तर चीफ इलेक्शन कमिशनर राज्याच्या इलेक्शन कमिशनचे ते ठरवत असतात. गव्हर्नर अल्सो बी डिटरमाइन हिज कंडिशन ऑफ ऑफिस अँड टेन्युअर. तर गव्हर्नर म्हणजे जो कार्यकाळ असेल चीफ इलेक्शन कमिशनचा तो सुद्धा गव्हर्नर ठरवत असतात. ठीक आहे. जसं देशाचं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्याचं जसं चीफ इलेक्शन कमिशनर हे राष्ट्रपती ठरवत असतात, प्रेसिडेंट ठरवत असतात, आणि त्यांचा टेन्युअर म्हणजे काळ जो आहे, कार्यकाळ जो आहे तो सुद्धा राष्ट्रपती ठरवत असतात. तसंच राज्याचे इलेक्शन कमिशन जे आहे, तर राज्याचे इलेक्शन कमिशनचे चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत त्यांचा कार्यकाळ आणि त्यांची अपॉइंटमेंट जे आहे ते राज्यपाल ठरवत असतात. ही कॅन रिमूव्ह फ्रॉम हिज ऑफिस इन सेम मॅनर ऑफ अ जज ऑफ स्टेट हायकोर्ट. ठीक आहे. ते रिमूव्ह करू शकतात चीफ इलेक्शन कमिशनरला. प्रोव्हिजन ऑफ फायनान्स कमिशन. आफ्टर एव्हरी 5 years गव्हर्नर ऑफ स्टेट शॅल कॉन्स्टिट्यूट अ फायनान्स कमिशन. प्रत्येक 5 वर्षांनी राज्यपालांनी स्टेट फायनान्स कमिशन हे
प्रोव्हाइड केलं पाहिजे किंवा फॉर्म केलं पाहिजे. टू रिव्ह्यू अँड इम्प्रूव्ह फायनान्शियल पोझिशन ऑफ द पंचायत आणि म्युनिसिपॅलिटीज. पंचायत आणि म्युनिसिपॅलिटीच्या ज्या फायनान्शियल पोझिशन आहेत त्या रिव्ह्यू आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी ते केलं पाहिजे. टू डिटर्माइन डिस्ट्रीब्यूट्स टॅक्सेस ड्युटीज टोल्स अँड फीस. तर कर असेल, टॅक्स असेल, ड्युटीज असतील, ह्या सगळ्या डिटर्माइन डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हे फायनान्शियल कमिशन असणं गरजेचं आहे. प्रोव्हिजन ऑफ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन असलं पाहिजे. बार टू इंटरफेन्स बाय कोर्ट्स इन इलेक्टोरल मॅटर्स. तर बघा इलेक्टोरल मॅटरमध्ये कोर्ट इंटरफेअर्स असला पाहिजे. द ॲक्ट बार टू इंटरफेअर्स बाय कोर्ट्स इन इलेक्टोरल मॅटर्स ऑफ द पंचायत अँड म्युनिसिपॅलिटीज. Delimitation of constituencies, the allotment of seats to such constituents can't be questioned. And no elections to any panchayat and municipality are to be questioned except by an election petition presented to such an काय म्हणू शकतो आपण ऑथॉरिटी. म्हणजे काय इलेक्ट्रोल मॅटरमध्ये कोर्ट इंटरफेन्सला बार असला पाहिजे असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय बघा कुठे गेलो आपण. द ॲक्ट बार टू इंटरफेन्स बाय कोर्ट्स इन इलेक्ट्रल मॅटर पंचायत आणि म्युनिसिपॅलिटी. ह्यामध्ये ॲक्ट बार असला पाहिजे, डिलिमिटेशन असलं पाहिजे कॉन्स्टिट्युएन्सीचं, आणि दी अलॉटमेंट जी आहे सीटची, जसे की कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणजे ते कांट बी क्वेश्चन म्हणलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इलेक्ट्रल मॅटरमध्ये कोर्ट इंटरफेन्स जो आहे म्हणजे बार टू इंटरफेन्स बाय कोर्ट्स इन इलेक्ट्रल मॅटर्स. देन exempted states and areas. The act doesn't apply to the state of Nagaland, Mizoram, Meghalaya, areas like scheduled tribes, hills of Manipur, district council, Darjeeling, West Bengal. तर ॲक्ट जो आहे तो नागालँड, मिझोराम, मेघालया किंवा एरियाज लाईक शेड्यूल्ड ट्राईब्स, हिल्स ऑफ मणिपूर, दार्जिलिंग यांना तो अप्लाय होत नाही. हे काही एक्झम्प्टेड स्टेट आहेत, एरिया आहेत. अँड ड्युरेशन अँड डिस्क्वालिफिकेशन. यामध्ये the act provides for a 5-year term of office at every level of पंचायत राज सिस्टीम. तर हे ॲक्ट काय करतं तर 5 year टर्म ऑफिस प्रोव्हाइड करतं प्रत्येक लेवलला पंचायत राज सिस्टीमला. अँड इट कॅन बी डिझॉल्व्ड बिफोर द कम्प्लिशन ऑफ इट्स टर्म. तर तो टर्म पूर्ण व्हायच्या अगोदर ते डिझॉल्व केलं जातं. ए पर्सन कॅन बी डिस्क्वालिफाईड फॉर बिईंग अ मेंबर बिलो 21 year एज, लॉ मेड बाय स्टेट लेजिस्लेचर. तर 21 वर्षाच्या खाली जर एज असेल तर ते डिस्क्वालिफाय केलं जातं. ह्याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो. डिस्क्राइब इन शॉर्ट द सलाइन फीचर्स ऑफ 73rd and 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट अँड राईट डाऊन द इम्पॉर्टन्स ऑफ 73rd and 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. ठीक आहे, हे सिम्पली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. थोडं फास्ट झालेलं आहे पण यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं सुद्धा काही नाही आहे. आपण सिम्पल काय बघतो, इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत 73rd and 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टचे. आपण बघितलं 73rd and 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टमध्ये 11व व 12व शेड्यूल ॲक्ट केलं गेलं होतं, वेगवेगळे चेंजेस केले गेले होते आणि त्याचे काही फीचर्स, त्याचे काही आपण म्हणतो ते इथं आपण बघतोय. 1 by 1 आपण सगळं बघितलेलं आहे. ग्रामसभा, 3 tier सिस्टीम, इलेक्शन असेल, SC ST रिझर्वेशन असेल, वुमन रिझर्वेशन असेल, स्टेट इलेक्शन कमिशन असेल, फायनान्स कमिशन असलं पाहिजे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन असलं पाहिजे, एक्झम्प्टेड स्टेट आणि एरियाज. तर कोर्ट इंटरफेन्सला बारचा असला पाहिजे इलेक्ट्रल मॅटर्समध्ये, ड्युरेशन अँड डिस्क्वालिफिकेशन कसं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण 1 by 1 यामध्ये बघितलेलं आहे. थोडं फास्ट झालेलं आहे पण जर तुम्ही रीड कराल तर रीड केल्यानंतर तुम्हाला हे पॉईंट कळून जातील. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट लेक्चर नंबर 11.